हे बघा माझ्या शिवण्या सर्वज्ञाची शॉपिंग. जो दादा आहे तो गावी गेला होता. आमच्या सोलापूरला गड्डा यात्रा खूप मोठी असते जानेवारीमध्ये. म्हणजे जवळजवळ ती 1 जानेवारीपासून ते 30 जानेवारीपर्यंत असते. आणि तो एक 4-5 दिवसाच्या सुट्टीसाठी गावी गेला होता आणि दोघींसाठी त्याने इतकी खेळणी आणली होती गड्ड्यातून. तर हे बघा छान मस्त, कारण सिद्धरामेश्वरीची यात्रा असते पण त्याला गड्डा यात्राच म्हणतात आणि सगळे म्हणतात की बा सोलापूरचा गड्डा. तर आम्हाला काही जाणवत नाही, त्यामुळे तो गेला होता. आणि सर्वज्ञाला JCBचं इतकं वेड आहे ना की ते त्याला दररोज सांगत होते फोन करून की मला जीस घेऊन ये म्हणून. त्याने JCB, बाहुल्या बरंच काय काय आणलं होतं. तो मोबाईल वगैरे खूप खेळणी घेऊन आला होता आणि इतक्या खुश होत्या. आणि यांचं चाललं होतं की हे घेऊ का ते घेऊ. दोघं मिळून मस्त खेळत होत्या. आणि लहान मुलांना कसं असतं बघा ना, एखादं जरी खेळणं मिळालं ना ते इतकी खुश होऊन जातात ना की बस. आणि आज यांना तर इतकी सारी खेळणी मिळाली होती. सगळं काही खोलून ठेवलं होतं. त्यात JCB होते, टिपर होते, रोलर होते, बरंच खूप काही होतं. आणि यांचं चाललं होतं तेच खेळायचं. तो गावावरून आला होता, म्हणजे गावचा वानवळा तर असणारच. आणि त्याने इतक्या पिशव्या भरून आणल्या होत्या ना की बस. म्हणजे आता मला टेन्शन आलं होतं की हे मी कधी आवरू, इतक्या पिशव्या कधी रिकामे करू, किंवा जो काही भाजीपाला असतो तो निवडावा लागतो. आणि मग मुलं लहान असली की त्या गोष्टी शक्य होत नाहीत, पण ज्या दिवशी आणल्या त्या दिवशी निवडूनसुद्धा ठेवावा लागतो. कारण दुसऱ्या दिवशी जर तो ठेवायचा म्हटलं तर खूप खराब होतो. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी फ्रीजला आहे अशासुद्धा अजिबात बसत नाहीत. तर या डब्यामध्ये आहे ती लाटी वडी, जी आमची सोलापूर भागातली 1 नंबर आणि स्पेशल वडी आहे. आणि या बाकीच्या सगळ्या खायच्या गोष्टी, पपई, बोरं, लिंब आणि खूप सारा असा भाजीपाला तो घेऊन आला होता. आणि इतक्या मोठ्या मोठ्या पिशव्या होत्या ना. आणि कसं, जो गावाकडचा भाजीपाला असतो त्याची चव आणि सिटीमधल्या भाजीपाल्याची चव जरी तुम्ही सेम पद्धतीने भाजी केली ना तरच खूप फरक पडतो. कारण गावाकडच्या भाजीपाल्याच्या चवीला अजिबात तोडच राहत नाही. त्यामुळे कोणी जरी गावी गेलं ना तर भरपूर असा भाजीपाला घेऊन येतात. आणि आता त्याने शेंगा चटणी वगैरे सुद्धा आणली होती सोलापुरी स्पेशल. आणि लसूण किंवा भाजीपाला, म्हणजे प्रत्येक भाजीपाला त्याने घेऊन आला तर जो काही शेतात असतो तो. आणि खरंच शेवगा तर खूप दिवसातून बघितला होता आम्ही, कारण इतका महाग झाला आहे त्यामुळे आजकाल मार्केटमध्ये दिसतसुद्धा नाही आहे. कारण महागच आहे, लोक घेत नाहीत, त्यामुळे भाजीवालेसुद्धा अजिबात आणत नाही आहेत. या पिशवीमध्ये इतके सारे चिक्कू आणले होते, कारण शिवण्या सर्वज्ञाला खूप आवडतात. ते कच्चे होते पण एका न्यूजपेपरमध्ये जर रॅप करून ठेवले ना तर ते छान पिकतात. आणि हे गावाकडचे जे गावरान बोरं असतात ते बोरंसुद्धा त्याने आणले होते. तरी मी सगळ्या पिशव्या वगैरे खाली करून घेतल्या, पिशव्या मस्त घड्या करून ठेवून दिल्या. आणि जो काही भाजीपाला म्हणजे पटकन फ्रीजमध्ये ठेवता येत होता तेवढा ठेवून दिला मी. आणि जो काही पालेभाज्या होत्या तर त्या सगळ्या भाज्या मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळल्या आणि ठेवून दिले एका पाटीमध्ये भरून. तर म्हटलं त्याला दुसऱ्या दिवशी निवडेन, कारण उशीर झाला होता आणि मला भाजी करायची होती अजून, पण मी बघत होते भाजीसाठी काय आहे म्हणून. तर सगळंच. आणि खरं सांगायचं तर हेच आहे गावाकडच्या माणसांचं खरं प्रेम. कारण सिटीमध्ये जे काही मिळत नाही ते सगळ्या गोष्टी ते अगदी भरून देत असतात आणि तो